यावेळेस दूरवरचा चेंडू होता, फोर्सिंग फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये तेवढंसं कनेक्शन व्यवस्थित झालेलं नाहीये. बॅटची अतली कडा लागली, परंतु जोपर्यंत चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये अडवला जाणार, एक धाव पूर्ण झाली. स्ट्राईकला मुकेशला आपण पाहिलं आणि एक धाव मुकेशने पूर्ण केली. स्ट्राईकला यावेळेस हरेश आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ, यावेळेस लाईन खराब आहे. लाईन खराब पाहायला मिळते. डाव्या एसटीचा चेंडू भरपूर बाहेर निघाला. खरं तर चेंडूचा वेग वाढवायचा होता, फलंदाजच्या अंगावरती चेंडू आणायचा होता. चेंडूने वळण भरपूर बाहेर घेतलं आणि व्हाईट बॉल यावेळेस पंचांचं पाहायला मिळालं. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाणार. आता 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. कुंदनला आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा पाहावा लागणार. बाहेर आहे. आता यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर आहे. पुन्हा व्हाईट बॉल. वारंवार आपण पाहतोय कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाज कुंदन करतोय, परंतु लाईन ही मात्र व्यवस्थित नाहीये. कधी डाव्या एसटीच्या बाहेर हाताळतोय, कधी उजव्या एसटीच्या बाहेर हाताळतोय आणि धावा देखील खर्च करतोय. आडव्या बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन व्यवस्थित नाहीये. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळेस क्षेत्रशक्ती ते आहे आणि एकच धाव इथे मिळणार. धावसंख्या 100 मदतीने आपण पाहतोय 3 या अंकावरती आहे. 4 या अंकावरती आहे, माफ करा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. P1चं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतोय. फलंदाजी होणार का? ऑन साइडला फ्लाइट एट फटका. क्षेत्रशक्ती ते आहे, चुकी पाहायला मिळाली. 1 का 4. चेंडू सीमापार चौकार. जिथे एकच धाव खर्च करायची होती तिथे 4 धावा खर्च झालेल्या आहेत. गोलंदाज कुंदन थोडासा नाराज आहे. 7 त्याला मिळत नाहीये. यावेळेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर बाहेर निघाला. हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जाऊन धडकतोय. दुसरा चौकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. लुक ॲट ॲक्शन रिप्ले पाहूया. बाहेर निघणारा चेंडू होता. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला गेला. बॅट फेकून दिली होती. हुकचा फटका पाहायला मिळाला. खाली क्षेत्र पाहायला मिळालं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये 4 धावेंची भर ही फलंदाज हरेशने केली, मुकेशने केली. बॅक टू बॅक 2 चौकार यावेळेस मुकेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. धावसंख्या 4च्या मदतीने आपण पाहतोय 12 या अंकावरती आहे. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टी रक्षक. यष्ट्यांच्या मागे मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आता ही धाव जोडली जाणार. चेंडू फलंदाजच्या अंगाला धडकला होता. पंचांनी ते पाहिलं आणि त्वरितच आमच्याकडे इशारा देखील पोहोचवला होता. दॅट इज अ लेग बाय. एक धाव इथं पुन्हा जोडली जाणार. कुंदनचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. दूरवरचा चेंडू लांबून खेचून मारला जातोय. पवन प्रयत्न चांगला करतोय, परंतु अखेरकार एका टप्प्यामध्ये चेंडू बाहेर निघून चाललाय. सीमा पार येतोय या षटकामधला 3रा चौकार. जबरदस्त फटका. क्रिकेटमधला सर्वात सुंदर जागा, सेफ जागा ज्याला मानली जाते, त्या जागेवरती फटका खेळण्यामध्ये फलंदाजाला यश मिळालं. चौकार प्राप्त केला आणि षटकाची समाप्ती अगदी गोड पद्धतीने केली. रॅडिकल चषक 2025 चाचणी स्पर्धा, साखळी स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचं पहिलं दिवस आहे आणि सामना क्रमांक शेवटचा आपण पाहताय. उद्या बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे.
टीम जरीमरी माता अलिमगर विरोधात नारायण स्मृती भादवड हा पहिला सामना असणार आहे. बरोबर सकाळी 8 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. जर आपण वेळेवरती हजर राहिला नाहीत तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे. लक्षात असू द्या, जर तुम्ही आवाज आमचा ऐकत असाल तर बरोबर 8 वाजता उद्या आपणास रिपोर्टिंग करायची आहे. दिवस क्रमांक 2 असणार आहे उद्या आणि पहिला सामना जरीमरी माता अलिमगर विरोधात नारायण स्मृती भादवड. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता पवनला आपण पाहतोय. बरोबर पहिल्या षटकाकरता 5 मिनिटं ही वापरलेली आहेत. 6वा मिनिटं देखील आता सुरू झालेला आहे. म्हणजे उर्वरित आता 4 मिनिटांमध्ये पवनला षटक पूर्ण करायचं आहे. प्रति षटकामागे आम्ही 5 मिनिटं दिलेली आहेत तुम्हाला. वाव, ब्युटिफुली बॉल, स्विंग आणि मिस. दूरवरून खेळायचं होतं. फुटवर्कचा वापर नाही आहे. याप्रमाणे सध्याच्या घडीला मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्क देखील फार गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर झालेला नाही आहे आणि डॉट बॉलने सुरुवात गोलंदाज पवनने केली. सुंदर चेंडू हाताळला. डॉट बॉल येतोय. चेंज ऑफ पेस, फुल टॉस चेंडू ऑन साईडला वळवलं जाते. ताकद झोकून दिली होती मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्या. थोडासा मुकेश ना बघा, आमच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला इनोवा गाडी आहे 9595. ती आपण थोडीशी पुढे घ्यायची आहे कारण तिथं थोडंसं काम चालू आहे. जी इनोवा गाडी आहे 9595, जे गाडी मालक आहेत त्यांना विनंती करतो आपली गाडी जी आहे ती थोडीशी पुढे घ्यायची आहे. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पवन तयार. आडव्या बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. नजाकत या फटक्यामध्ये होती. नजर मात्र चेंडूवरती नव्हती. ब्लँक शॉट खेळायचं होतं. डोळे बंद करून फटका खेळायचा होता. डोळे बंद करून मित्रांनो चांगली स्वप्न पाहता येतात. चांगलं क्रिकेट नाही खेळता येत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या थांबलेली आहे 19 या अंकावरती. षटक क्रमांक 2 पवनला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी तो करतोय. पुन्हा एकदा दूरवरचा चेंडू समोर खेळला जातो. फिल्डर आहेत तिथे. मिसअंडरस्टँडिंग झाली. चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. मुकेशच्या बॅटमधून आला फ्लाय टेस्ट चौकार. खराब क्षेत्ररक्षण झालं. मागच्या षटकामध्ये देखील असंच काहीतरी घडलं होतं. क्षेत्ररक्षणाची साथ मात्र गोलंदाजाला मिळत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय टीम लाईफलाईन 11 पिंपळगाव या संघाची. परंतु फायदा मात्र होतोय टेंबवली या संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय 4च्या मदतीने पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली 23 या अंकावरती. थोडासा आता फिल्डिंगमध्ये बदल पाहायला मिळतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक दूरवर केला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. एकदा बी ते पूर्ण होते. पवन स्वतः चेंडूवरती जातोय. उचली करणार, फेकी करणार. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. निशाणा साधला जातोय. फिंगर अप. फलंदाज होतोय वाद. व्हॉट अ हिट. झाला. पण मगाशी मी उल्लेख केला होता की पवन एक चांगला क्रिकेटर आहे. त्याला निशाणा देखील चांगला साधता येतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याने दिलं. डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाज बाद झाला. क्रमांक 4 वरती 3 वरती सोमनाथ येतोय मैदानाच्या आतमध्ये मुकेशला साथ देण्याकरता. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. आपटून टाकला चेंडू. पुलचा फटका. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. षटकार.
फटका होता, रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका होता. चेंडूच्या लाईनमध्ये फलंदाज आला, पाहिलं की चेंडू उचली घेतोय, आडव्या बॅटने प्रहार केलं, ताकदीचा उपयोग केलं आणि चेंडूला सरळ पाठवलं सीमा रेषेच्या बाहेर. पवनचा शेवटचा चेंडू होता आणि त्या शेवटच्या चेंडूवरती षटकार प्राप्त केला फलंदाज मुकेश नांदुरकरने. काय जबरदस्त खेळी. सध्या तरी मुकेश नांदुरकर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या खेळाडूला विसरून देखील कसं चालणार. या खेळाडूने देखील 50 धावा ठोकलेल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. दमणला जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मुकेशने देखील 50 धावा मारलेल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. आणि पुन्हा एकदा त्याच खेळीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता निखिलेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला बॅटर सोमनाथ आहे, ज्याने आतापर्यंत कोणताही चेंडूचा खेळ केलेला नाही आहे. सरळ बॅटने यावेळेस जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या अंगाला चेंडू नक्कीच घासून समोरच्या दिशेने वळण घेतोय. जोपर्यंत यावेळेस चेंडू फेकी केला जाणार, एकच धाव इथे पूर्ण होतोय. क्रॅकिंग फटका होता, ताकद झोकली होती आणि इथे स्ट्राईक रोटेट करताना सोमनाथला देखील माहिती आहे आज मुकेशची बॅट अगदी झळकते, आग उघडते. आता या आगीला शांत करून जमणार नाहीये, त्याला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे आणि तेच कार्य सोमनाथने केलं. गोलंदाज निखिलेश तयार. हे बॅटर आता चांगले रंगणार. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्लीन बॉल, दांडी गुल, बड़ी मछली अब जाल में फंसती हुई. मुकेश नांदुरकर बैक टू द पवेलियन. की सध्या तरी मुकेशची बॅट आग उघडते. कॉमेंटेटर क्रश त्याला म्हणतात. जणू काय आमच्या कॉमेंट्री कक्षात ना त्या खेळाडूला नजर लागली की काय. आणि काय चेंडू होता, खरोखर फार सुंदर चेंडू होता. जसप्रीत बुमराची आठवण करून दिली या चेंडूने. परफेक्ट यॉर्कर, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, क्रिकेटमधला कॅन्सर ज्याला म्हटलं जातं, तो हाताळण्याचं कार्य गोलंदाज निखिलेशने केलं आणि मोठा गडी बाद केला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश आलेला आहे. बॅकफुटला जाऊन यावेळी दिशा दाखवली. चांगला खेळ साकारताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असतं, याचं साधं उदाहरण पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार येतोय, चौकार. बुद्धीचं क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फक्त मागे सरकला फलंदाज, दिशा दाखवली आणि चेंडूला सीमा पार पाठवलं. 35 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस समोर ड्राईव्हचा अंदाज पाहायला मिळतोय. चेंडू डीप स्टक कव्हरला ट्रॅव्हल झाला. एक पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी फार उशिराने आली आणि पाहता पाहता 2 धावा येथे पूर्ण झाल्या. फार सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटची लाईफलाईन आता वापरली जाते. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन धीमी लोकल आहे, त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे आणि सध्या तरी तिच्यावरती जोर देताना टेंबवली संघ पाहायला मिळतोय. आणि त्यांना देखील माहीत आहे एका एका धावेची किंमत क्रिकेटमध्ये फार मोठी आहे. निखिलेश तयार. षटक क्रमांक 3. आडव्या बॅटने यावेळेस पुन्हा एकदा ग्लान्स केलं जातंय. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न पाहायला मिळाला. आखो ही आखो में इशारा हो गया. 2 रनों पर इजाफा हो गया. 2 धावा इथे पूर्ण.
39 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. हळूवार गतीने आता मी म्हणेन लक्ष फार सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण अजून एक षटक येणं बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर उडवला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नांमध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षक सक्सेस होतोय आणि विकेट क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता तरी देवा सुधरवलेली आहे आणि देवाकडे त्याने देखील मागणं केलं असावा की आता रे देवा मला पावशील का. देव त्याला पावला देखील. चांगली झेल त्याने पकडली आणि षटक क्रमांक 3 आता समाप्त झालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश आला. उमेश आणि सोमनाथ आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंतिम षटक मार्गस्थ होणार आणि या षटकामध्ये आता हाणामारी होणार. प्रति चेंडू मागे आता हल्ले चढवले जाणार. चला मॅच ऑन आहे, बाहेर यायचं आहे प्लीज. दिलीप आला क्रमांक 4चं षटक घेण्याकरता. शेवटचं षटक आहे पहिल्या डावामधलं. स्ट्राईकला बॅटर आपण सोमनाथला पाहतोय. उंच कुरा हा शैलीचा गोळ फलंदाज आहे. पुढे सरकून यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फार सुंदर टाकला जातोय. पंचांकडे अपील. फिंगर अप झाली आणि विकेटचं पतन. बढ़िया, यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया गेंद को फेंका था स्टंप के ऊपर और विकेट का पतन मैदान के अंदर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती सुरेश येतोय. सुरेश नांदुरकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडला आपण उमेशला पाहतोय. उमेश गुराटकर आहे. स्ट्राईकला गोलंदाज दिलीप. पुढे सरकून यावेळेस ऑन साईडला मोठा प्रहार करायचा होता. कनेक्शन व्यवस्थित नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने निखिलेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केलं आणि एका धावेवरती आता फलंदाजाला समाधान मानावं लागणार. शेवटचं षटक आहे. आता इथून येणारे 4 चेंडू फार महत्त्वाचे असणार आहे टीम टिंबवली या संघाला. प्रति चेंडू मागे आता हल्ले चढवावे लागतील, कारण आपण लाईफलाईन 11 संघाचा विचार केला तर बॅटिंग त्यांच्याकडे देखील चांगली आहे, हे विसरून चालणार नाही आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू दिशा दाखवली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगले करतोय परंतु प्रयत्नानं यश मिळणार नाहीये. चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला. डीप असता बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सोमनाथचं मार्केट आहे. काय जबरदस्त फटका सजवला होता फुलटॉस वरती. उमेश आहे आणि उमेशचं मार्केट सध्या चालू आहे. जबरदस्त फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. सोरटी डाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एसट्या उद्ध्वस्त होत्या. एसटी रक्षकाची चालाकी पाहायला मिळाली आणि आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये.
44 या अंकावरती विकेट क्रमांक आपल्याला 5 पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश जातोय क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता. सध्या तरी आपण गोलंदाजीचा विचार केला तर फार सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. या आधीचा चेंडू नक्कीच थोडासा खराब राहिला व त्यानंतर पलटवार गोलंदाज दिलीप याचा आपण पाहिला. बरोबर फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं आणि त्यानंतर एक चांगला चेंडू हाताळला गेला. पहिला डाव साकारताना आपण टेंबवली संघाला पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना क्रमांक 9 आपण पाहत आहे. एका बाजूला टेंबवली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पिंपलगाव. न्यू बॅटर मंगेश गोरसेकर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पहिला डाव साकारताना टेंबवली या संघाला आपण पाहतोय. अंतिम चेंडू अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि काही चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये बाकी. फुलटॉस चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन व्यवस्थित नाहीये. मिड विकेटला चेंडू वेगाने सरकला. पवन तिथे आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय मात्र एकच धाव इथे मिळणार. खरं तर चेंडू ऑफ साईडला खेळायचा होता. चेंडू ऑन साईडला निघून गेला. एक धाव नक्कीच मिळाली. धावसंख्या 35 या अंकावरती आहे. 45 आहे, माफ करा. पुन्हा एकदा जागेवरना स्टेअर करायचं होतं परंतु यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. डॉट चेंडू येतोय आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली धाव फळकावरती 45 या आकड्यावरती आहे. येणारे आता 24 चेंडू आणि 46 धावींची गरज असणार आहे टीम लाईफलाईन 11 पिंपलगाव या संघाला. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केला तर आली मजा आला योगाच्या वाजा करूया जय जयकार कार. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+, 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 40+40+ मास्टर 40+. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+, 40+40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केला तर आली मजा आला योगाच्या वाजा करूया जय जयकार कार. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून
46 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. टीम लाईफलाईन 11 पिंपलगाव. ग्रुप ए चा निकाल आमच्या हाती आलेला आहे. श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकोली संघ हा विजयी संघ ठरलेला आहे. उपविजयी संघ जय ब्राह्मणदेव भाटाले ए. त्यानंतर ग्रुप सी चा जर आपण विचार केला तर जयदुर्गा सुरे या संघ विजयी ठरलेला आहे ग्रुप सी मधून. उपविजयी चालू सामन्यातील संघ हा कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. तसेच ग्रुप बी चा आपण जर विचार केला तर विजयी संघ आहे स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. उपविजयी संघ आहे जय बजरंग टेंभवली. सलामीची जोडी खेळपट्टीवर. प्रतिषटकाचा आपण जर विचार केला तर 11.50 च्या सरासरीने धावा ह्या जोडाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. जो संघ जिंकेल तो मात्र निश्चितच क्वालिफाय करणार आहे, म्हणजे उपविजयी तो संघ ठरणार आहे. ग्रुप सी चा आपण जर विचार केला तर आपण पाहतात मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या मान्यतेने ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराचापाडा आयोजित रॅडिकल चषक चाचणी स्पर्धा 2025 मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. लाईफलाईन 11 पिंपलगाव या संघाला दिनेश भांबरे एक उत्कृष्ट क्रिकेटर त्याचबरोबर उत्कृष्ट अंपायर आहेत. त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या संघाला. दिनेश भांबरे तुमच्या आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सलामीवीर खेळपट्टीवर. स्ट्रायकिंग एंडला कुंदन आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर वामन. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते सुरेश. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय पण फक्त एकच धावेवर समाधान मानतोय कुंदन. ऑफ दी मार्क झालेला आहे. वैयक्तिक खातं खोलतोय, संघाचं देखील खातं खोलतोय. खाते उघड केलेली आहे एका धावेने. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, पण विजय कोण मिळवणार? फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. सुरेश नांदुरकर पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर, डावखुरा बॅटर वामन. पहिलाच दिवस यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या वाटेवर आहे. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. अतिशय जलद गतीने चेंडू. ओ माय गॉड, काय जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. पायाने चेंडू लाडवला होता, मात्र ते क्षेत्ररक्षक तिथे मुकेश होता. एक चप्पल क्षेत्ररक्षक 1 रन शॉटचा इशारा येतोय. फक्त एकच धाव ही ग्राह्य धरली जाईल. पंचांची किती तीक्ष्ण नजर आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाईल. धावपलकर 2. मित्रमंडळ आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव ही खूप महत्वाची असते. पुढचा चेंडू सुरेश नांदुरकर, राईट आर्म राऊंड द विकेट. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. जोरदार अपील, पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडू जाते. पण आता इथून बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळावं लागेल. लाईफलाईन 11 पिंपलगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू सुरेश याचा. हो, सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका केलेला आहे. चेंडू येते लॉंग ऑफ सीमारेश्वर. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. धावसंख्या आता वाढते. धावपलकर 6. वामन याच्याकडे चांगली क्षमता आहे. डावखुरा शैलीदार बॅटर आहे.
लाईफ लाईन 11 पिंपळगाव या संघाचा पुढचा चेंडू सुरेश याचा. पुन्हा एकदा अपोले चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता मुकेश आहे. चुकी झाली तिथे. चुकीला क्रिकेट खेळामध्ये अजिबात माफी नाही. 2 धाव पूर्ण करते वामन. धावसंख्या वाढते धावपलकर 8. आता मात्र जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत उचलणार येणारी काल वेळच सांगेल. आणि आता मात्र धावपलकर धावा आहेत त्या 8. वामन चांगली फलंदाजी करते. आवश्यक धावगती जवळजवळ 11 ते 12च्या एव्हरेजने धावा कुठून काढाव्या लागतील प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुरेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर वामन. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक मुकेश आहे. आता मात्र चूक बघायला मिळते. मिस्टेक झाली आणि चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोडलेल्या आहेत लाईफ लाईन 11 पिंपळगाव या संघाने. आणि एक जमेची बाजू आहे. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. जी आवश्यक सरासरी होती ती गाठण्यामध्ये यश आलेलं आहे. जो जिंकेल त्याचं आव्हान कायम राहील आणि जो संघ पराभूत होईल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय मुकेश. मुकेशने फलंदाजी खूप चांगली केली होती. आता गोलंदाजीमध्ये त्याला चांगली धारदार गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. पण वेळ अधिक घेऊ नका प्लीज. अजून बरोबर 34 धावा बनवाव्या लागतील. 18 चेंडू शिल्लक आहेत. संधी होती तिथे पण हाफ अँड टॉप चान्स होता. 1 धाव पूर्ण करतोय कुंदन. एका धावेवर संतुष्ट आणि सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 13. बिनगडी बाद 13 अशी धावसंख्या बघायला मिळते. धावपलकर मुकेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चांगली टक्कर बघायला मिळते. आजच्या दिवस क्रमांक हा पहिला या स्पर्धेचा आणि हा शेवटचा सामना आहे. डावी उजवी जोडी असल्यामुळे वारंवार फिल्डिंग मध्ये बदल देखील बघायला मिळतोय. मुकेश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल वामन. 2 चौकार आतापर्यंत त्यांनी लगावलेले आहेत. आडव्या बॅटनं सफल झाला होता फटका खेळण्यासाठी पण चेंडू प्रॉपर बॅटवर घेताना नव्हता. स्वतः गोलंदाज झेपावला तर चेंडूवर वेळ होती बॅटरकडे. 1 धाव कंप्लीट करण्याची. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोरबोर्डवर 14 धावा जोडलेल्या आहेत. 14 धावांची भागीदारी कुंदन आणि वामन या 2 फलंदाजांमध्ये. 16 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज दिशेने हा फटका खेळला होता. चेंडू येते लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक 3 झेपावले होते चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे. 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावपलकावर 16. 16 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 30 धावा अजून बनवाव्या लागतील आणि चेंडू शिल्लक आहेत बरोबर 15. 15 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावाचं गणित समीकरण. ओ चांगला फटका आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
गुड शॉट. सर्व्हिस पुन्हा एकदा मुकेश. पुढे स्टेप आउट झाला होता फटका खेळण्यासाठी. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. प्ले अँड मिस. खूप सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडू जाते. धावा धावपलकावर स्थिर आहेत 20. अजून 26 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत बरोबर 13. 13 मध्ये 26 पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सेम डिलिव्हरी. जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. तिथे काय घडलंय पाहावं लागेल. आणि धाव मात्र कंप्लीट झालेले आहे. थोडस नाट्यमय क्रिकेट आपण बघितलं. फनी मोमेंट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. एक चोरटी धाव तिथे पूर्ण केली बॅटर कुंदन याने. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 21. विजयासाठी आता 25 धावांची आवश्यकता. शेवटची 2 षटकं 12 चेंडू आणि 25 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. सिक्स्टी 40 अवस्था सामन्याची सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 60% सामना झुकलेला आहे टेंबवली संघाकडे. ह्या उलट 40% सामना झुकताना पाहतोय पिंपलगाव या संघाकडे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तसंही होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. तिसरे षटक हे सामन्याचे चित्र या तिसऱ्या षटकावर खूप काही आत्मनिर्भर आहे. तिसऱ्या षटकामध्ये समजणार आहे की कोणता संघ विजय मिळवणार. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज उमेश. पण अजून खेळपट्टीवर सलामीवीर आहेत कुंदन आणि वामन. दोघांमध्ये 21 धावांची भागीदारी झालेली आहे. उमेश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू होता पण चेंडू प्रॉपर बॅटवर हवा तसा घेता आला होता. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या आहेत. तिसरी धाव घेताना मात्र बॅटर धावचित बाद होतोय. दोन धावा पूर्ण केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅटर बाद झालेला आहे. तर पंचांकडून नो बॉलचा इशारा आलेला आहे. यस, आता अजून एक धाव आम्ही ऍड करणार आहोत स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या धावपलकावर 24,
यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडू अजून विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. फ्री हिट बॉल असेल. न्यू बॅटर पवन येतोय खेळपट्टीवर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं जातोय. अतिशय रंगतदार हा सामना. मला तर वाटते दिवस क्रमांक पहिला आणि या अत्यंत रोमहर्षक आणि रोमांचकारी सामना पहिल्या दिवसामधील. फ्री हिट चेंडू होता. समाचार मात्र घेता आलेला नाही वामनला. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगला चेंडू टाकला होता उमेश याने. धावा मात्र धावपलकावर स्थिर आहेत 24. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उमेश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसं संपर्क झालेलं नाही. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. फक्त 2च धावांवर संतुष्ट बॅटर वामन. धावसंख्या 2 ने आता पुढे जाताना धावपलकावर 26. विजयासाठी अजून 20 धावा बनवाव्या लागतील. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 20 पूर्ण केल्या तर सामना जिंकेल लाईफ लाईन 11 पिंपलगाव. या उलट या धावा थांबवाव्या लागतील टीम जय हनुमान टेंबवलीला. चांगली टक्कर. बॅट आणि बॉल मध्ये चांगला संघर्ष बघायला मिळतोय. संघर्षपूर्ण असा सामना प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय या दोन संघांमध्ये. 10 चेंडू 20 धावांची गरज. चित्त थरारक ही लढत. वाढव्या बॅटने एक आगला वेगळा फटका बघायला मिळतोय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना मात्र निश्चितच तिथे काय घडलं पाहावं लागेल. 1 रन शॉटचा इशारा देतो. यस 1 रन शॉट. फलंदाज बाद होतोय. खाया पिया कुछ नाही गिलास थोडा बाराना. आता फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. कुठल्याही प्रकारची धाव पण नाही. वामन बाद होते. हनुमान टेंबवली आणि लाईफ लाईन 11 पिंपलगाव या दोन संघांमध्ये 9 चेंडू शिल्लक 20 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर निखिलेश. बघूया विजय कोण मिळवणार हा प्रश्नचिन्ह अजून कायम आहे. चला स्पीडअप करायचं आहे. आम्ही समजू शकतो की सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आहे पण वेळ पण तितकीच महत्वाची आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा पूर्ण कराव्या लागतील. चांगली टक्कर बघायला मिळते. चांगली धुमश्चक्री या दोन संघांमध्ये सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा उमेश तयार होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. एका टप्प्याने चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. ऐन मोक्याच्या क्षणी हा एक संघर्षमय चौकार आपण बघितला. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचं आहे. विकेट पडल्यानंतर सामना झुकताना पाहतोय आपण. टेंबवली संघाकडे या उलट चौकार किंवा षटकार लागला तर सामना झुकताना पाहतोय टीम पिंपलगाव संघाकडे. दोलायमान स्थितीमधील लढत आहे. जबरदस्त मॅच. 8 चेंडू 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
पुन्हा एकदा उमेश तयार होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. हो, तिथे काय घडलं? एकाने झेल सोडला, दुसऱ्याने चेंडूला अडवला आणि तोपर्यंत निखिलेश याच्याकडे वेल होती. 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती, त्या 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक, 14 धावा पूर्ण कराव्या लागतील. आता मात्र हृदयाचे ठोके निश्चितच वाढले आहेत. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला, दोन्ही संघाचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील पिंपलगाव संघाला विजय मिळवण्यासाठी. तयार होतोय बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा उमेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, उलटा फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय जलद गतीने. 4 धावा चौकार. धावा आहेत धाव पलकावर 26 आणि आता 36 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 10 धावा पूर्ण कराव्या लागतील. 6 चेंडू आणि 10 धावा. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू 10 धावांची गरज. अतिशय रोमांचक स्थितीमधील हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. खूप चांगली टक्कर या 2 संघांमध्ये बघायला मिळते. अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन येते सोमनाथ. समोर जाईल बॅटर पवन आणि निखिलेश अशी जोडी खेळपट्टीवर आहे. निखिलेशने आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला, 2 चौकार लगावलेले आहेत. 10 धावांवर तो खेळतोय. 6 मध्ये 10 धावा पूर्ण कराव्या लागतील. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केला जातोय. दबाव आता दोन्ही संघांवर आहे, पण दबावाला झुगारून इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ विजयी ठरणार आहे. चला अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. सोमनाथ तयार होतोय बॉलिंग मार्कवर. शेवटचं निर्णायक षटक, 6 चेंडू 10 धावांची गरज. चला टाइम बघा. अंपायर कोणीतरी एक कॅप्टन म्हणा, सर्वांनी तिथे डिसिजन घेऊ नका. पुन्हा एकदा सज्ज होताना आता उलटा चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय पवन. फक्त एकच ओव्हर थ्रो होतोय. एक क्षण असा वाटला होता की चेंडू हातामध्ये एसटी रक्षकाच्या विसावलेला आहे, पण तिथे देखील चुकी झाली. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. क्रिकेट खेळच असा आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव ही कंप्लीट होत नाही तोपर्यंत भाकीत करणे चुकीचे ठरते. हो, चांगला फटका आहे. गॅप मधून चेंडू जातोय. क्लास फटका. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
मध्ये बॅक करताना टीम लाईफ लाईन पिंपलगाव. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. सोमनाथ तयार बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मुकेश झेपावतोय आणि त्याला बीट करून चेंडू गेला वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार पवनच्या बॅट मधून आणि याच बरोबर सामना जिंकलेला आहे लाईफ लाईन 11 पिंपलगाव या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक जय हनुमान टेंभवली. नादी लागले त्यांच्या